नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेत आपण पाहतो की नयनताराच्या घरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत तणावाचं वातावरण आपल्याला दिसत असतं। नयनतारा आणि संपूर्ण परिवाराला जाणवत असतं की रोहित आधीसारखा राहिलेला नाही। तो ना घरामध्ये कोणाशी नीट बोलत होता आणि नाही बिझनेसमध्ये लक्ष देत असतो। राधिकासोबत त्याचं सतत भांडण होत असतं। त्याच्या चेहऱ्यावरती कायम चिडचिड दिसत असते। सगळ्यांना वाटत असतं की बिझनेस प्रेशरमुळे तो असा वागत आहे, पण ऋषीला मात्र सत्य माहिती असतं, कारण कमळीने स्वतः डोळ्यांनी रोहितला दुसऱ्या मुलीसोबत पाहिलेलं असतं आणि त्या दिवसापासून ऋषी हा सतत रोहितवरती लक्ष ठेवत असतो। पण हे सगळं कसं समोर येतं ते आपल्याला या भागामध्ये बघायला मिळणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक द्यायला विसरू नका। तर आपण पाहतो का एक दिवशी ऑफिसमध्ये खूप मोठी मीटिंग चालू असते आणि क्लायंट समोर प्रेझेंटेशन सुरू असतं, पण रोहितचं अजिबात त्याच्यामध्ये लक्ष नसतं। तो सतत फोनवरती बिझी असतो आणि अधूनमधून मेसेज पाहून स्माइल करत असतो। ऋषीला खूप राग येत असतो। मीटिंग संपताच क्लायंट नाराज होऊन तिथून निघून जातो। मॅनेजर घाबरत घुबरत येऊन सांगतो की सर, क्लायंट डील कॅन्सल करायचा विचार करत आहेत। हे ऐकताच ऋषीचा संयम सुटतो आणि तो संतापून रोहितकडे पाहायला लागतो आणि तो म्हणतो का तुला कळतंय का किती मोठं नुकसान झालेलं आहे आणि ते सगळं तुझ्यामुळे झालेलं आहे। रोहित इरिटेटेड आवाजामध्ये म्हणतो की रिलॅक्स रिलॅक्स ऋषी, बिझनेसमध्ये असं होत असतं। तेव्हा ऋषी संतापून जातो आणि म्हणतो बिझनेसमध्ये लॉस होणं हे वेगळं आणि स्वतःच्या निष्काळजीपणामुळे कंपनी बुडवणं हे वेगळं असतं दादा। तेव्हा रोहित लगेच चिडतो आणि म्हणतो तू मला शिकवू नकोस आणि मी या कंपनीचा मोठा मुलगा आहे। ऋषीही त्या मागे हटत नाही आणि तो म्हणतो मोठा मुलगा असणं पुरेसे नसतं रोहित दादा, जबाबदारीही घ्यावीच लागते। तेव्हा ऑफिसमधले कर्मचारी घाबरून एकमेकांकडे पाहू लागतात आणि रोहितचा इगो दुखावला जातो। तो रागाने टेबलवरती हात आपटतो आणि म्हणतो की तुला काय प्रॉब्लेम आहे का माझ्याशी? जेव्हापासून मी बघतोय तेव्हापासून माझ्या मागे लागलेला असतो। तेव्हा ऋषी आता थेट त्याच्या डोळ्यामध्ये पाहत म्हणतो प्रॉब्लेम प्रॉब्लेम हे आहे की तू तुझ्या फॅमिली सोबत प्रामाणिक नाहीस। हे ऐकताच रोहित क्षणभर घाबरून जातो। काय म्हणायचंय तुला, तो असं म्हणत असतो। तेव्हा ऋषी पुढे येतो आणि म्हणतो की घरामध्ये तू राधिका भाभी सोबत ती तुझी वाट बघत बसते आणि तिच्यासोबत पण तू प्रामाणिक राहिलेला नाही आणि तू दुसऱ्या मुलीसोबत फिरत असतोस। हे ऐकताच पूर्ण ऑफिस तिथे शांत होतं। सगळेजण शॉक होतात। रोहित लगेच संतापतो आणि तो म्हणतो माइंड युअर लँग्वेज। तेव्हा ऋषी अजून जोरात ओरडतो आणि म्हणतो लँग्वेज लँग्वेज नाही, सत्य बोलतोय मी दादा। तेव्हा रोहित आता पूर्णपणे रागात असतो आणि तो म्हणतो का तुला माझ्या पर्सनल लाईफमध्ये पडायला काहीच अधिकार नाही। तेव्हा ऋषीही तितक्याच रागामध्ये म्हणतो जेव्हा तुझ्या पर्सनल लाईफमुळे घर आणि बिझनेस उद्ध्वस्त होत असेल ना, तर तेव्हा मला पूर्ण अधिकार आहे। तेव्हा रोहित त्याला ढकलतो आणि म्हणतो बस, खूप बोललास, आता बस झालं। तेवढ्यातच ऋषीचा राग अनावर होतो। तो थेट पुढे येतो आणि रोहितच्या शर्टची कॉलरच जोरात पकडतो आणि ऑफिसमधले सगळे कर्मचारी घाबरायला लागतात आणि ऋषी संतापाने ओरडतो। तो म्हणतो एका मुलीसाठी तू स्वतःचे लग्न, फॅमिली आणि बिझनेस सगळं संपवतोयस दादा, लाज वाटली पाहिजे तुला। तेव्हा रोहितही त्याचा हात झटकण्याचा प्रयत्न करतो आणि हात सोड माझा असं म्हणत असतो, पण ऋषी अजून जोरात कॉलर पकडतो। नाही सोडणार, आधी उत्तर दे, राधिका भाभींचे आयुष्य का खराब करतोयस तू? तेव्हा रोहित रागाने ऋषीला ढकलतो आणि म्हणतो का दोघांमध्ये जोरदार धक्काबुक्की सुरू होते। टेबलवरच्या फाईल्स खाली पडतात आणि चेअर बाजूला फेकली जाते आणि एम्प्लॉईज पॅनिक होतात। सर प्लीज शांत व्हा असं म्हणत असतात, पण दोघेही ऐकत नसतात। रोहित संतापून म्हणतो हो करतो, मी दुसऱ्या मुलीवर प्रेम करतो, आता काय करशील तू, काय करशील मला? हे ऐकताच ऋषी कम्प्लिटली शॉक्ड होतो आणि त्याच्या डोळ्यात राग आणखीनच वाढून जातो। तो तेव्हा म्हणतो की तुला अजिबात पश्चाताप नाही आहे का दादा? तेव्हा रोहित जोरात ओरडतो आणि म्हणतो नाही, कारण मी राधिकासोबत कधीच सुखी नव्हतो आणि खुश पण नव्हतो। तुला काय करायचंय? इतक्यातच दरवाजा उघडतो आणि नयनतारा आणि राधिका हे दोघेही आत येताना दिसतात आणि त्यांनी शेवटचं वाक्य हे ऐकलेलं असतं। राधिकाच्या डोळ्यामध्ये लगेच अश्रू येतात आणि नयनतारा रोहितकडे पाहत राहते आणि हादरून जाते आणि रोहित हे काय ऐकलं मी असं ती म्हणत असते। पूर्ण वातावरण तणावपूर्ण होतं आणि ऋषी अजूनही संतापाने उभा असतो, तर रोहित पहिल्यांदाच स्वतःच्या सत्यासमोर अडकलेला असतो आणि भाग इथेच संपतो, राधिकाच्या तुटलेल्या चेहऱ्यावरती आणि ऋषी आणि रोहितच्या वैरावरती। आता पुढील भागांमध्ये आपल्याला अजून काही उत्सुकतेचे बघायला मिळणार आहे, पण त्याआधी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।